नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडकोने घराच्या किमती हे जाहीर केलेल्या आहेत. काही ठिकाणी स्वस्त तर काही ठिकाणी महाग असे हे 16 लोकेशन वाईज जे सिडकोने घराच्या किमती जाहीर केलेल्या आहेत. त्या 16 लोकेशन वाईज जे सर्वात स्वस्त आणि सर्व महाग असे कोणते लोकेशन वाईज आपण त्याची माहिती बघणार आहोत. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणाऱ्या सिडको लॉटरीचे नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवरती येतात. बघा, सेक्टर 28 हे सिडको लॉटरीमध्ये जे लोकेशन आहे त्या लोकेशनमध्ये जी घरे आहेत EWHची तिथे 2185 घरे उपलब्ध करून देण्यात आली आणि घराची किंमत 25 लाख आहे. आणि या 25 लाख या लोकेशन वाईज जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ॲम्युनिटीज, तर इथे बघा मेट्रो स्टेशन आहे. जे नवी मुंबईमधील जी एकमेव मेट्रो लाईन आहे बेलापूर ते पेंधर ही मेट्रो लाईन आहे. आणि इथून वॉकिंग 5 मिनिटाच्या नंतर तळोजा ते खारघर जो फ्लायओव्हर बनत आहे हा फ्लायओव्हर सुद्धा इथून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. जर आपण या फ्लायओव्हर जर सुरू झाला, जवळपास हा फ्लायओव्हर आता सुरू होणारच या महिन्याच्या शेवटी फक्त खारघरच्या दिशेने काही काम बाकी आहे. हा फ्लायओव्हर सुरू झाला तर आपल्या खारघर रेल्वे स्टेशन हे आपण 15 मिनिटाच्या अंतरावरती जाऊ शकू, म्हणजे आपण तिथं पोहोचू शकू. असं हे प्राईम लोकेशन तळोजामधलं आहे. आणि इथे फक्त घराची किंमत ही 25 लाख रुपये आणि इथं मार्केटची व्हॅल्यू आहे जवळपास 40 ते 45 लाख 1 BHKचे रेट सुरू आहे. त्यानंतर तळोजा सेक्टर 39 बघा, तळोजा सेक्टर 39 मध्ये 7500 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे EWHची आणि याला घराची किंमत 26 लाख आणि परत याला 2.50 म्हणजे 2.5 लाख रुपये सबसिडी पण आहे. म्हणजे जवळपास ही एकदम स्वस्त घरे अशी आपल्याला सांगता येईल. कारण की या घराच्या किमती याला 2.5 लाखाची सबसिडी दिल्यानंतर या घराची किंमत जवळपास 24 लाखाच्या दरम्यान येईल, 23 ते 24 लाखामध्ये. तरी हे स्वस्तच आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. कारण की इथून आपल्याला जर ॲम्युनिटीज जर म्हटले तर इथून कळंबोली सर्कल, परत कल्याणला जाण्यासाठी जो तळोजा MIDC मार्ग रस्ता आहे, परत तिथून खारघर रेल्वे स्टेशन हे 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे, पनवेल रेल्वे स्टेशन 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे, पनवेल बस स्टॉपसुद्धा 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि जो मुंबई पुणे हायवे आहे तो सुद्धा इथून कळंबोली सर्कलवरून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. असं हे तळोजा सेक्टर 39 मध्ये असलेले ॲम्युनिटीज आपल्याला सांगता येते. त्यानंतर आता खारघर बस डेपो आणि खारघर बस टर्मिनल येथे EWS आणि LIG चे असे दोन्ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. खारघर बस डेपोला 1700 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आले EWHचे आणि खारघर बस टर्मिनलला 340 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. जवळपास दोन्ही घरांच्या किमती 48 लाख रुपये ठेवण्यात आलेले आहे. आणि या लॉटरीच्या आजूबाजूला जर ॲम्युनिटी जर आपण विचार केला तर इथे मेट्रो स्टेशन, DMart, विपगोड स्कूल, परत इंटरनॅशनल फुटबॉल स्टेडियम, इंटरनॅशनल गोल्फ कोर्स, परत पुणे मुंबई हायवे, परत NMT बस स्टॉप जो 43 नंबरचे खारघर रेल्वे स्टेशन वरून आपल्याला इथे DMartच्या समोर म्हणजे तिथून आपण जाऊ शकतो. म्हणजे असं एकदम जवळचं प्राईम लोकेशन आहे. आणि दोन्ही घरांच्या किमती हे 48 लाख रुपये ठेवण्यात आलेले आहे. म्हणजे तुम्हाला EWS मध्ये सुद्धा घर लागलं तर या घराची किमती 48 लाख रुपये आहे आणि LIG मध्ये सुद्धा घर लागलं तर या घराच्या किमती 48 लाख आहे. असं हे प्राईम लोकेशन आहे आणि इथल्या असलेल्या ॲम्युनिटीज आपल्याला सांगता येते. त्यानंतर कळंबोली बस डेपो सेक्टर 17 इथे EWHची 1360 फ्लॅट उपलब्ध आहे आणि इथे घराच्या किमती हे 41 लाख ठेवण्यात आलेले आहे. बघा, कळंबोली सर्कल सुद्धा हे प्राईम लोकेशन आहे. कारण इथून जो मुंबई पुणे हायवे हा पण इथं जवळच आहे. परत खारघर रेल्वे स्टेशन 10 मिनिटाच्या अंतरावरती, खांदेश्वर मानसरोवर स्टेशन हे 15 मिनिटाच्या अंतरावरती आणि जो जुना मुंबई पुणे हायवे हा सुद्धा 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि हा कळंबोली जिथे हे जे फ्लॅट निघालेले लॉटरी 1360 घरांची इथे प्रायव्हेट जे घर आहेत ते सुद्धा इथे खूप महाग आहे असे आपल्याला सांगता येते. ही झाली ॲम्युनिटीज. आता पनवेल बस टर्मिनसला जे 172 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्या घराच्या किमती ह्या 45 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. इथे जर मार्केट जर व्हॅल्यू आपण जर बघितली तर इथे मार्केट व्हॅल्यू हे कमीत कमी 60 ते जास्तीत जास्त 70 लाख रुपये 1 BHKची रेट हे इथे चालू आहे. आणि हे पनवेल बस टर्मिनलला जिथून जर आपण विचार केला तर आपल्याला पनवेल बस टर्मिनल पासून बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशन हे 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. कळंबोली सर्कल सुद्धा इथून जवळच आहे असे आपल्याला सांगता येते. त्यानंतर सेक्टर 37 तळोजा आणि सेक्टर 37 तळोजा A आणि B चा अर्थ म्हणजे आपल्याला सांगता येते की 398 स्क्वेअर फुटाची जी घरे आहेत ते
816 फ्लॅट इथे उपलब्ध आहेत. त्या घरांची किंमत आहे 34 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. आणि जे 2 BHK ची घरे आहेत LIGB 540 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि हे 8 फ्लॅट उपलब्ध आहे. या घराच्या किमती हे 46 लाख रुपये ठेवण्यात आलेले आहे. जसे जे ॲम्युनिटीज सेक्टर 28ला मी सांगितले सेम तेच ॲम्युनिटीज सेक्टर 37ला आहे. कारण ह्या दोन्ही सेक्टरमधलं अंतर हे जवळपास 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि या सेक्टरच्या समोर एक्झॅक्ट पेंधर मेट्रो स्टेशन आहे, जे एकदम प्राईम लोकेशनला आहे. आणि या घरांचे एरिया पण खूप म्हणजे मोठे देण्यात आलेले आहे. कारण या सेक्टर 37 या एरियापासून जर आपण विचार केला, जर तो तळोजा ते खारघर जो पेंधर फाट्यावरचा जो ब्रिज बनत आहे हा फक्त 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे. म्हणजे इथून डायरेक्ट आपल्याला खारघर जे रेल्वे स्टेशन आहे ते इथून खूप जवळ आहे असे आपल्याला सांगता येते. मानसरोवर रेल्वे स्टेशन येथे आपल्याला LIGचे फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले 840 आणि या घरांची किंमत 41 लाख आहे. हे एकदम एक्झॅक्ट हे खारघर रेल्वे स्टेशनला लागूनच आहे. म्हणजे खारघर रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला हे डायरेक्ट हा जे सिडकोची जी कन्स्ट्रक्शन आहे ते आपल्याला दिसते. मानसरोवर रेल्वे स्टेशनला सुद्धा हेच आहे. खांदेश्वर रेल्वे स्टेशनला सुद्धा हेच आहे. खांदेश्वर रेल्वे स्टेशनला जे 1470 फ्लॅट देण्यात आलेले आहेत त्या फ्लॅटची किंमत ही 46 लाख ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे मानसरोवर रेल्वे स्टेशनपेक्षा ही थोडी 5 लाखांनी महाग आहे. ही पण सुद्धा खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. राहिले बामणडोंगरीला 1700 फ्लॅट आहे. त्या घरांची किंमत 31 लाख रुपये ठेवण्यात आली. हे पण सुद्धा स्टेशनच्या बाहेर आहे. खारकोपरला सुद्धा 40 लाख रुपये ठेवण्यात आलेले आहे. तिथे 2113 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि जे मेन प्राईम लोकेशन आहे या लॉटरीमधलं ते म्हणजे वाशी ट्रक टर्मिनल. येथे 3131 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि या घराच्या किमती हे 74 लाख रुपये ठेवण्यात आलेले आहे. बघा या आणि हे वाशी ट्रक टर्मिनल म्हटलं, जर वॉकिंग जर आपण जर विचार केला वाशी रेल्वे स्टेशनपासून तर 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. जर आपण ऑटो जर करून गेलो तर 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि या वाशी ट्रक टर्मिनलपासून जर आपण ॲम्युनिटीज जर म्हटलं तर APMC जे मार्केट आहे वाशीचं, जे मोठं मार्केट आहे नवी मुंबईमधले, ते इथून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि रेल्वे स्टेशन तर 5 ते ऑटोनी जर गेलो तर 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथे घराच्या किमती हे 74 लाख रुपये 1 BHK ठेवण्यात आलेले आहे. कुठेतरी हे घराच्या किमती खूप महाग आहे असं आपल्याला सांगता येते. कारण हे लॉटरीचे घर आहे. सिडकोद्वारा लॉटरी दाखवण्यात म्हणजे सिडकोद्वारा जे लॉटरी निघते तिथे घराच्या किमती हे खूप कमी असतात. पण 74 लाख रुपये 1 BHK हे खूप महाग आहे असं माझं एक मत आहे. त्यानंतर खारघर स्टेशन LIG येथे 540 जे चौरस फुटांचे जे घरे आहेत या सर्व लॉटरीचे जे म्हणजे जे सॅम्पल फ्लॅट आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मी सर्व लॉटरीचे ते तुम्ही डिस्क्रिप्शनमधून त्या व्हिडिओला लिंकला क्लिक करून तुम्ही हे सर्व सॅम्पल फ्लॅट तुम्ही सिडको लॉटरीचे बघू शकता. इथे 1803 फ्लॅट देण्यात आलेले आहे आणि 97 म्हणजे 97 लाख रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे. बघा हे एक्झॅक्ट खारघर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जर आपण निघालो तर आपल्याला डायरेक्ट हे खारघर रेल्वे स्टेशनची जी अंडर कन्स्ट्रक्शन इमारत आपल्याला दिसते. आणि तिथून जो नवी मुंबईमधील जो कोस्टर रोड आहे ते कोस्टर रोड हा या सेक्टरला लागूनच गेलेला आहे. आणि एअरपोर्ट व्ह्यू हा या सेक्टरलाच आहे. म्हणजे जे नवी मुंबई एअरपोर्ट बनत आहेत ते या सेक्टरवरूनच म्हणजे सेक्टरच्याच एक्झॅक्ट समोरच आहे असं आपल्याला सांगता येते. असे हे वाशी ट्रक टर्मिनल खारघर स्टेशनमध्ये हे जे निघालेले लॉटरीच्या किमती आपल्याला सांगता येते. जे ॲम्युनिटीज आहे हे सर्व मी तुम्हाला सांगितलेल्या कोणत्या सेक्टरमध्ये कोणते ॲम्युनिटीज आहे, म्हणजे आजूबाजूला कोणते सुखसुविधा आहेत असं आपल्याला सांगता येते. या सर्व लॉटरीमध्ये जे सॅम्पल फ्लॅट आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देईल. तुम्ही तिथून त्या लिंकला क्लिक करून तुम्ही सर्व सॅम्पल फ्लॅट बघू शकता. तर असे हे आपण जे ॲम्युनिटीज आहे ते ज्या सिडको लॉटरीमध्ये घराची किमती जाहीर झाल्यानंतर आपण बघितलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये विचारा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. कोणत्या ॲम्युनिटीजमध्ये काय काही अडचण असेल तर सांगा, आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.